हे पहा, मस्त खमंग खुसखुशीत उपवासाचे थालीपीठ तयार झालेले आहे। चवीला खूपच छान लागतात आणि बनवायलाही खूप सोपे आहे। आज आपण उपवासाची खमंग भाजणी व त्यापासून खुसखुशीत थालीपीठ कसे करायचे ते पाहणार आहोत। रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी आणि सोपी आहे। आता लवकरच नवरात्र सुरू होणार आहे। नवरात्रात बरेच लोकांचे 9 दिवसाचे उपवास असतात। रोज रोज काय खावे हा प्रश्न पडतो। ही भाजणी आपल्याकडे असेल तर यापासून वेगवेगळे पदार्थ करू शकतो, जसे उपवासाचे थालीपीठ, कटलेट, उपवासाचे बटाटे वडे, पुरी, घावन असे अनेक पदार्थ करू शकतो। ही भाजणी उपवासालाच नाही तर एरवीही खाण्यासाठी खूप चांगली आहे। यामध्ये भगर, राजगिरा, शेंगाड्याचे पीठ घातले आहे। भगर हे प्रोटीनयुक्त आहे। तसेच राजगिरा व शेंगाडा आपल्या हाडांसाठी, दातांसाठी व केसांसाठी खूप चांगला आहे, कारण यात मुबलक प्रमाणात कॅल्शियम आहे। रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससह तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे। चला तर हे उपवासाचे हेल्दी थालीपीठ कसे करायचे ते पाहूया। पूर्ण रेसिपी पाहण्यासाठी माझ्या फोटोच्या खालील त्रिकोणावर क्लिक करा, जेणेकरून तुम्ही त्या रेसिपीवर जाल।